तुम्हाला द्यायची असेल तर ती कॉपी खरोखरच आहे याचा सत्याप्रत करावी लागते की हां ती ओरिजिनल डॉक्युमेंट मी बघितलेलं आहे की त्याची सत्याप्रत आहे याचे अटेस्टेशन करण्याचे अधिकार आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय वेदिकाने आपल्या मनाला खूप मी इथे पहिली ते सातवी पर्यंत शिकले आहे. पहिली ते सातवी पर्यंत मला दाबोळ मॅडमांनी शिकवलं. त्याने आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवले. तिथे आम्हाला फक्त शिक्षणच नाही तर संस्कार सुद्धा दिले आहेत. सर्व शिक्षकांनी आम्हाला शिस्त दिली. पहिली ते पाचवी पर्यंत मला दाबोळ मॅडमांनी शिकवलं. सहावी ते सातवी शिक्षकांनी मला संस्कार व शिस्ती लावले. सर्व शिक्षकांनी व शाळेच्या अध्यक्ष मॅडमांनी त्यांनी सुद्धा आम्हाला खूप दंडीदार केला. जे पाहिजे ते दिलं आणि सगळ्या शिक्षकांनी सुद्धा संस्कार व प्रेम दिलं. सहावीत ड्युटी सरांनी शिकवले आणि सातवीत ड्युटी सर व कांगणाला शिकवले. एवढेच बोलून माझ्या पहिली ते पाचवी दाबोळ मॅडमांनी खूप छान मार्गदर्शन केले व सहावीत ड्युटी सरांनी व सातवीत मॅडम व ड्युटी सरांनी आम्हाला छान मार्गदर्शन केले. ड्युटी सरांनी आम्हाला कबड्डी, खो खो, लांबडी, गोळाफेक या क्रीडा प्रकाराचे मार्गदर्शन केले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. पहिलीपासून दाबोळ मॅडम होत्या. सहावीला ड्युटी सर होते व सातवीत ड्युटी सर व माने मॅडम होत्या. त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं. शिंदे मॅडमने आम्हाला शिकायला सुद्धा कमी पडून दिलं नाही व त्यांनी आमचा खूप लाट केला. एवढे बोलून माझे भाषण संपवतो. शिंदे आहे. मी आता सातवीत शिकत आहे. आज आमचा निरोप समारंभ आहे. मी इथनं पहिलीपासून शिकत आहे. पहिली ते पाचवीपर्यंत आम्हाला दाबोळ मॅडम होत्या. सहावीत ड्युटी सर होते आणि सातवीत माने मॅडम ड्युटी सर होते. यांनी मला खूपच अभ्यासाचं मार्गदर्शन केले. एवढं बोलून मॅडम आम्हाला मान्य मी या शाळेमध्ये पहिल्यांदा आल्यापासून पहिली ते पाचवी दाबोळे मॅडमांनी खूप चांगले मार्गदर्शन केले. दाबोळे मॅडम आमचे वर्ग शिक्षक होते. नंतर सहावी ते सातवी होते. यांनी आम्हाला छान मार्गदर्शन केले व क्रीडा प्रकारामध्ये ड्युटी सरांनी आम्हाला कबड्डी, खो खो, क्रिकेट, लांबडी, 400 मीटर धावले यामध्ये खूप चांगले मार्गदर्शन केले. एवढे बोलत मी माझी भाषण संपवते. मी जेव्हा पहिल्यांदा या शाळेत आले होते तेव्हा मला थांबू वाटत नव्हतं. या शाळेत मला रडायला येत होतं. मला घरी जायचं होतं. पण आज हा दिवस असा आहे की मला या शाळेतून जायचं नाही म्हणून मला रडू येतंय. मी पहिलीला आल्यावर तेव्हा मला दाबोळ मॅडमांनी खूप छान शिकवलं. त्या मारायच्या, बोलायच्या पण त्याच्या मागे त्यांचं एक प्रेम होतं. मी सहावीत आल्यावर मला ड्युटे सरांनी शिकवलं. ड्युटे सरांनी खूप छान शिकवलं. ड्युटे सरांनी क्रिकेट शिकवलं, कबड्डी शिकवली, खो खो शिकवला. माने मॅडमांनी आम्हाला सातवीत माने मॅडमांनी आम्हाला शिकवलं. माने मॅडम आम्हाला मारायच्या, खूप जास्त मारायच्या.
तालुक्याचे अध्यक्ष, आपल्या शाळेच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहुणे, सातवीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद आणि आपले शाळेतील छोटे मोठे सगळे विद्यार्थी. आज सातवीचा निरोप समारंभ. तसं पाहिलं तर हा थोडासा संमिश्र आनंदाने होतो याचा मेळ असलेला असा हा कार्यक्रम. आनंद या अर्थाने की आता ही मुलं पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी निघणार आहेत आणि दुःख या अर्थाने की आता सातवीपर्यंत आपल्याबरोबर असणारी ही मुलं आता आपल्याला थोडं रोजच्या सहवास त्यांचा आता आपल्याला लागणार नाही याचं दुःखही आहे. तरी परंतु त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी आणि नवीन यशाची शिखरं गाठण्यासाठी आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आधी तुझं मुलं या मुलांच्या प्रत्येक गोड आठवणी पहिलीपासून सातवीपर्यंत आपल्या सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतील आणि सहावीपासून या विद्यार्थ्यांना ओळखते 2 वर्ष झाली. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वेगवेगळी अशी कला आहे, प्रत्येकाचा वेगळा स्वभाव आहे, तरी सुद्धा सगळी प्रेमळ आहे, सगळ्याकडे काहीतरी नवीन कला आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र सामावून घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना संस्कार देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आम्ही दिले प्रत्येक शिक्षकांना. तुम्हाला फक्त आम्ही दोघांनीच नाही शिकवलेलं, तर 1ली ते 7वीपर्यंत तुम्हाला जे जे शिक्षक जे स्टाफ या शाळेमध्ये होऊन गेले त्या प्रत्येकाकडून तुम्ही काहीतरी शिकलेलं असणार आहे. तुमच्याकडून चुकून नाव घ्यायचं विसरलं असेल, परंतु तुम्हाला 1लीपासून 7वीपर्यंत जे शिक्षक होते, मोरे मॅडम होते, आताचे असणारे सगळ्या स्टाफ, या सर्व शिक्षकांकडून तुम्हाला संस्काराची शिदोरी मिळालेली आहे आणि संस्काराची शिदोरी घेऊन तुम्ही भावी आयुष्य अतिशय चांगल्या प्रकारे यशाची वाटचाल पूर्ण करावी. जीवनात कधीही कुठून जाऊ नये आणि कष्ट, सातत्य आणि प्रामाणिकपणा या 3 त्रिसूत्रीचा वापर करून जीवनात यशाच्या उंच शिखरावर तुम्ही जावं आणि आम्हाला ते पाहायला मिळावं हे भाग्य आमचं असेल. आणि इथून पुढं प्रत्येक विद्यार्थ्यांनी माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही आता 7वीतून 8वीत गेला, आता तुमची म्हणजे तरुणाईचं वर्ष चालू इथून पुढं, तर तुम्ही निर्व्यसनी कार्यवर राहावं आणि सुसंगतीमध्ये राहावं. मुलांनी विशेषतः लक्ष द्यावं की तुमचं भावी आयुष्य तुम्ही सुसंगतीमध्ये यावं. आपला मित्र कसा आहे त्याप्रमाणे आपण बनतो, त्यामुळं मित्र जोडताना तुम्ही 10वी 12वी नंतर खूप मोठ्या विश्वामध्ये पदार्पण करणार आहात. हे जग कॉम्पिटिशन स्पर्धा आहे आणि त्यामुळं आपण स्पर्धेमध्ये कसं टिकल त्यासाठी कष्ट करण्याची जिद्द आपल्याजवळ असली पाहिजे. आणि तुम्ही सर्वांनी आमच्या दिलेल्या संस्काराच्या शिदोऱ्या घेऊन यशाची शिखरे गाठावी असं मी जाता जाता एवढंच म्हणेन की आकाशात झेप घ्यावी घेऊन उदमणे शक्ती, आकाशात झेप घ्यावी घेऊन उदमणे शक्ती, नजर असावी ध्येयावर उंबरठ्यावर भक्ती, नजर असावी ध्येयावर पण उंबरठ्यावर भक्ती. या शाळेची आठवण तुम्हाला जशी येते तशी तुमची सर्वांची आठवण, प्रत्येक विद्यार्थ्याची आठवण आमच्या मनामध्ये आम्हाला सुद्धा तुम्ही जाताना तेवढंच होतं जेवढं तुम्हाला होतं. एवढं बोलून मी माझ्या गोष्टी संपवतो. निरोप समारंभ असते, 10वीचा असेल, पुढे गेल्यानंतर 12वीचा असेल, त्यानंतर ग्रॅज्युएशन तुम्ही परत डिग्री जे काही शिक्षण घेशील प्रत्येकाचा निरोप समारंभ असेल. परंतु हा जो 7वीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम तुमच्या आठवणीत राहणार सगळ्यांना. कारण की इतर जे निरोप समारंभ होतील त्यावेळी आम्ही इतर जी मंडळी आहे इथं पोलीस पाटील असतील, अध्यक्ष असतील, ठीक आहे, त्या ठिकाणी नसणार आहे. परंतु म्हणून हा जो तुमचा कार्यक्रम आहे निरोप समारंभाचा 7वीचा हा तुमच्या आठवणीत राहणार आहे. माझं प्रशिक्षण होतं तरी देखील तेवढेच म्हटले तर तुम्ही या कार्यक्रमासाठी यावं. मी प्रशिक्षणार्थी सोडून आलो कारण की निरोप समारंभाचा कार्यक्रम आणि शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणजे हे दोन्ही कार्यक्रम जसं माणसाच्या आयुष्यामध्ये मॅडम सांगितलं की सुख आणि दुःख ह्या दोन गोष्टी असतात. सुखामध्ये जसं आपण सामील होतो त्याच पद्धतीने आपण दुःखामध्ये सामील झालं पाहिजे. हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आता 7वीतून 8वीला जातील, 8वीला गेल्यानंतर दुसऱ्या शाळेत जातील, 8वी ते 10वी शिकतील, 10वीतून पुढं 12वी आणि शिकत असताना आपण जे आम्ही सर्व शिक्षकांनी जे तुम्हाला संस्कार दिले आहेत त्याचबरोबर जे ज्ञान दिलं आहे त्याचाच उपयोग तुम्ही करून भविष्यामध्ये चांगल्या यशावरती जावं. आणि माझी विद्यार्थी म्हणून या शाळेचा एखादा PSI, एखादी शिक्षिका, एखादा डॉक्टर, एखादा इंजिनियर, अधिकारी एवढंच नव्हे तर चांगल्या जे
आपल्याला भावी आयुष्यासाठी भावी शिक्षण घेण्यासाठी आपल्याला ही शाळा सोडून आपल्याला जावं लागणार आहे. पण तुम्ही आठवा तुमचा पहिलीचा दिवस, त्यावेळेस तुमच्या आई वडील तुम्हाला इथं घेऊन पहिलीचे ॲडमिशन करण्यासाठी आले असते आणि तो दिवस ते आता आजचा दिवस ते जवळपास 7 वर्षाचा काळ तुमचा ह्या शाळेमध्ये, ह्या वर्गखोल्यामध्ये, ह्या मैदानामध्ये गेला आहे. यामध्ये अनेक शिक्षकांनी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे संस्कार दिले, अनेक गोष्टी शिकवल्या, कधी शिक्षा केली असेल, कधी वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी शिकवल्या असतील. तर त्या प्रत्येक गोष्टी मागं, त्यांच्या प्रत्येक गोष्ट शिकवण्यामागं काही ना काही निश्चित चांगला हेतू असणार आहे. आणि त्याच्यातून तुम्ही आजपर्यंत जे काही शिक्षण घेतलं आहे आणि आयुष्यामध्ये काही फक्त पुस्तकी शिक्षण नाही. प्रथमतः सर्व शिक्षकांचं अभिनंदन की हा कार्यक्रम तुम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी आयोजित केला. यानंतरच्या भविष्यामध्ये आपण ज्या वेळेला 8वी 9वी 10वी आणि तिथून पुढचं डिग्रीचं जे काही शिक्षण आहे ते तुम्ही सर्वजण घेणार आहात. परंतु ते शिक्षण घेत असताना त्या सर्व शिक्षणाचा पाया हा 1ली ते 7वी पर्यंतच असतो आणि या शिक्षणाच्या पायामध्ये आपण ज्या भौतिक गोष्टी शिकला आहात त्याचा आपल्या भविष्याच्या शिक्षणावर खूप परिणाम होत असतो. या 1ली ते 7वीच्या शिक्षणामध्ये आपल्याला सर्व आपले शिक्षक, आई वडील यांनी जी आपल्याला देणगी दिलेली असते की म्हणजे संस्काराची देणगी दिलेली असते, ती देणगी आयुष्यभर आपल्याला पुरावी एवढी देणगी या सर्व शिक्षकांनी आणि आई वडिलांनी दिलेली असते. का तर आत्ताचं जे 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांचं जे वय आहे ते सर्व गोष्टी दिलेल्या गोष्टी ऍक्सेप्ट करण्याचं वय असतं आणि त्या ऍक्सेप्ट केलेल्या गोष्टी भविष्यामध्ये अनुकरण करण्याचं काम 8वी पासून पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचं असतं. तर भविष्यामध्ये आपण ज्या वेळेला शिक्षण घेत असाल त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपण कोणत्या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे याचं अनुकरण आपल्याला करता आलं पाहिजे. माझी एक म्हणजे मुलांना एक सांगणं आहे की भविष्यामध्ये आता तुम्ही 8वीला जात आला, 8वी 9वी 10वी आणि तिथून पुढचं तुमचं डिग्रीचं शिक्षण, फक्त प्रत्येक विद्यार्थ्यांना इथून पुढच्या काळामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की निर्व्यसनी राहायचं आहे. का तर इथून पुढच्या या 5 वर्षाच्या काळामध्ये सर्व विद्यार्थी बाद होण्याची कारणं भरपूर आहेत. 8वी ते 12वी पर्यंत. 12वी नंतर तिथून पुढच्या काळामध्ये विद्यार्थी अति 1-2% विद्यार्थी बाद होतात, नाही बऱ्यापैकी विद्यार्थी सक्सेस होत जातात. शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका शिंदे मॅडम, इयत्ता 7वीचे गणित शिक्षक ड्युटी सर, या शाळेचे वरिष्ठ मॅडम माने मॅडम, आयवड सर, क्षीरसागर, आज खऱ्या अर्थानं इयत्ता 7वी चा निरोप समारंभ. खरं पाहायला गेलं तर माने मॅडमने मागाशी सांगितलं की हा जो कार्यक्रम असतो हा 2 भूमिकेवर नांदत असतो. तुम्ही सुखाच्या उंबरठ्यावर पण आहे आणि दुःखाच्या उंबरठ्यावर पण आहे. या दोघांचं सुख दुःख असा हा या कार्यक्रमाचा ताळेबंद असतो. तर निरोप म्हणजे काय? निरोप घेता प्रत्येक गोष्टीचा निरोप असतो. आपणाला जर इथून सांगली जर जायचं असलं तर आपण बामणी विटा गाडी धरतो. आपणाला विट्यात उतरून आपणाला त्या बामणी गाडीचा निरोपच घ्यावा लागतो आणि तिथूनच पुढे आपणाला सांगली गाडीत बसावं लागतं. अशाच पद्धतीनं आपल्या ही शैक्षणिक वाटचाल जी आहे ती खऱ्या अर्थानं आता तुमची चालू झालेली आहे. इकडं इथून पुढे आमच्या अध्यक्षांनी जे सांगितलं की काय काय मूलमंत्र जे असतात जीवन जगत असताना, आताची पिढी खऱ्या अर्थानं मॅडम व्यसनाधीन पिढी तयार होण्याचं प्रमाण अतिशय वेगाने झपाट्याने वाढतंय. कारण आम्ही जे बघतोय ती खूप आमच्या पाल्यांचं आम्हाला भविष्यात चिंता वाटते कधी कधी की याला आपण काय करायचं. कसं असतंय, आपला मुलगा आपली मुलगी
गाडी व्यवस्थित चालवतोय, दारू पेत नाही, सगळं होतंय, पण पुढून येणारा कसा असतोय याची आपल्याला कल्पना नसते. म्हणून तुम्ही सुद्धा सर्व 7वी विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं आहे, आयुष्यामध्ये जगत असताना किंवा मित्र परिवार करत असताना कोणता मित्र असावा कोणता मित्र नसावा याची तुम्ही इथून पुढे आयुष्यामध्ये चाचपणी केली पाहिजे. आपला मित्र एखादा जर चुकत असला तर त्या मित्राला आपण 1 नाही 2 नाही 3 नाही 10 वेळा तुम्ही त्याची त्याला जाणीव करून द्या. आज गरज आहे, कारण मित्र हा सर्व आपल्या गोष्टी सांगण्याचं एक साधन आहे. कारण सगळेच मित्र आपला एकामेकाला मित्रत्व काय असेल ते तुमचं मनातलं काय असेल तुम्ही एकामेकांना शेअर करू शकता. आणि इथून पुढे मी एक सांगणं आहे, एक थोडक्यात सांगतो, आयुष्यामध्ये कधीही खोटं कधी बोलू नका. कोणा संग नाही, आपल्या आई वडिला संग नाही, शिक्षका संग नाही, समाजासंग नाही, आपल्या मित्रासंग नाही, कधीही खोटं बोलू नका. तुम्ही जर खोटं बोलत गेला तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या भविष्यामध्ये अडचण आल्याशिवाय कधीच काय राहणार नाही. त्यामुळे कधीही खोटं बोलू नका. खोटं जर बोलला तर तुम्ही आणखी तुमच्या आयुष्यात भरपूर प्रॉब्लेम निर्माण होणार. त्यामुळं माझा एक सल्ला आहे तुमचा की आयुष्यामध्ये कोणासमोर खोटं बोलू नका. आपल्या आई वडिलांसोबत वर्तन चांगलं करा. कारण आपला आई वडील आपल्या शिक्षणासाठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला कितीतरी कष्टातून कितीतरी आपल्या परिस्थितीतून त्याने किती कष्ट देतात हे तुम्हाला त्याची कल्पना नाही. परंतु त्यांच्या डोक्यामध्ये जे काय विचार चालू असतात की आपल्या मुलाचं आपल्या पाल्याचं भविष्यामध्ये काय होईल हे ह्या तुम्हाला कल्पना नसतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आई वडिलांसंग आपल्या कधी सुद्धा खोटं बोलू नका, कधी त्यांच्याबरोबर उद्धट कधी वागू नका. आणि हा जो निरोप समारंभ आहे, मॅडमने सांगितले की कष्ट केलं पाहिजे. तुम्हाला आयुष्यामध्ये जर टिकायचं असेल तर कष्ट हे करणं गरजेचं आहे. पण त्या कष्टाचं तुम्ही नियोजन करा. जर नियोजन कष्टामध्ये नसेल तर काही अर्थ नाही. कारण एक 3 वेळे असतात, 3 वेळे असतात. त्या 3 वेळांना ते 3 वेळे ठरवतात की आपण काहीतरी आयुष्यात करायचं आणि भविष्यात काहीतरी घडवायचं आणि आपण समाजात नाव करायचं. म्हणून ते सर ते 3 वेळे एक पेट्रोल पंप काढतात. पण ते पेट्रोल पंप काढतात, पेट्रोल पंप म्हटल्यावर पेट्रोल पंप किती गर्दी असते तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला भरपूर गर्दी असते पेट्रोल पंप. पण त्या पेट्रोल पंपावर गर्दी असत्या तरी सुद्धा त्यांचा पेट्रोल पंप 1, 2, 3 महिने चाललाच नाही. काय कारण का चालला नाही तर त्याने पेट्रोल पंप 3ऱ्या माळ्यावर काढला. 3ऱ्या माळ्यावर पेट्रोल पंप काढल्यामुळे त्यांचा पेट्रोल पंप चालला नाही. म्हणून त्यांचं नियोजन शून्य होतं. कष्ट केलं त्यांनी, पेट्रोल पंप उभा केला, परंतु कष्ट शून्य असल्यामुळं त्या नियोजन त्यांचं नसल्यामुळं त्यांचा पेट्रोल पंप त्यांना बंद करावा लागला. म्हणून कष्ट करत असताना थोडं करा पण नियोजन करा. प्रत्येक जणच तुमच्या वर्गात प्रत्येक जणच कोण वकील होणार नाही, डॉक्टर होणार नाही, कोण इंजिनियर होणार नाही. पण नियोजन ठेवा. कोण कुशल गायक होईल, कोण कुशल खेळाडू होईल, कोण प्राध्यापक होईल, कोण उत्तम शेतकरी होईल, काय होईल. परंतु आज आपल्या गावाला, आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला एका आदर्श नागरिकाची गरज आहे. आणि तुमच्यातून या मराठी शाळेतून तुम्हाला सर्व शिक्षकांनी शिकवले की आदर्श नागरिक कसं बनायचं, आदर्श माणूस कसं बनायचं हे तुमच्या सर्व शिक्षकांनी सर्व स्टाफने तुम्हाला शिकवलंय. याचीच ही शिदोरी पुढे घेऊन तुम्ही आयुष्यामध्ये इथून पुढे वाटचाल करावी एवढ्याच मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. समितीचे अध्यक्ष, माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष, शाळेतील सर्व शिक्षक आणि इयत्ता 6वी आणि 7वी विद्यार्थी, आज तुमचा निरोप समारंभ आहे म्हणून आपण एकत्र जमलो. सकाळपासून कसं शाळेचं वर्गांचं वातावरण जे आहे ते असं ऊन पावसाचे सगळे असतात. त्याने म्हणजे
बस 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 पाऊस पडतोय, मध्येच थांबतोय, मग परत कडक एकदम ऊन पडतंय, असं आपला सकाळपासून चाललेलं आहे. येताना तुम्ही इतकी भारी आलाय, साड्या बिड्या घालून, पोरं पॅन्ट शर्ट प्रत्येकाला असं गॉगल बिगल घालून, मग शिक्षकांचे मोबाईल वगैरे घेऊन त्यात फोटो बिटो काढून शाळेच्या सगळ्या कोपऱ्यात सेल्फी पॉईंट केले गेले. इकडे जा फोटो काढ, तिकडे जा फोटो काढ, इथे ये फोटो काढ. नंतर आमचे मोबाईल घेऊन इथं डान्स वगैरे केले गेले. मधनच सुट्टी आली की आत येऊन ऑफिसमध्ये येऊन गळ्यात पडून रडून परत डोळे पुसून परत बाहेर जाऊन परत हसून, म्हणजे आपल्या सकाळपासून हा ऊन पावसाचा खेळ चाललेला. आपलं आयुष्य पण असंच आहे. त्या ऊन पावसाच्या खेळासारखं तुमचं आणि माझं आयुष्य आहे. आयुष्यात नेहमीच पाऊस लागून राहील का? राहील. तसं आयुष्यात नेहमीच ऊन लागून राहील का? उन्हाचे चटके बसतील का? आपले ऋतू आहेत की नाही? ऋतूंप्रमाणे मोसम बदलत असतो की नसतो? बदलतो की नाही? बघा, जून, जुलै, ऑगस्ट पावसाचे दिवस आहेत ना. प्रत्येक तीन महिन्याचा तुम्ही भाग पाडता की नाही? उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, ऋतू जसे आहेत की नाही, तसंच आयुष्यामध्ये तुमच्या स्टेप्स आहेत. म्हणजे तुम्ही जन्मता की नाही, जन्मल्यापासून जरा असं तुम्हाला कळायला लागतं तोपर्यंत तुमचा बालपणाचा काळ आहे. त्याच्यानंतर तुमचा कुमार अवस्थेचा काळ आहे. त्याच्यानंतर तुमचा युवा अवस्थेचा काळ आहे. त्याच्यानंतर तुमची प्रौढावस्था आहे आणि प्रौढावस्थेनंतर तुमचा वृद्धापकाळ आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला किती कळतात किंवा पुढे कोण सांगणार आहे तुम्हाला मला माहित नाही, पण मला एवढं माहिती आहे की आज तुम्हाला जे सांगितलं जातं ते तुमच्या लक्षात राहतं. आता यातलं काय संपलंय? बालपण संपलं. पहिली ते 7वी सगळ्यात वाईट वाटण्याचं कारण एवढंच असतं की पहिली ते 7वी पर्यंत जो तुमचा बालपणाचा काळ सुखाचा असते की नाही, म्हणजे असं मुंगी साखरे चारवा बालपण देगा देवा, हे लहानपण आहे. आम्ही काय करतो, शिक्षक, आई वडील, नंतर विद्यार्थी, ग्रामस्थ, एखादी चूक केली, एखादा छोटा धपाटा दिला की तुम्ही लगेच सुधारता आणि शिक्षक काय बोलतात, जाऊ द्या उभा, जाऊ द्या लहान आहे अजून त्याला कळत नाही. हे नासमज वय असतं की नाही, हे असतं बालपणाचं वय. बरोबर ते आमच्या हातात असतं आणि हे आम्ही खूप बारकाईनं का जपतो, तर जोपर्यंत वेळ नाजूक असते तोपर्यंत तिला कसाही आकार दिला तर ती मोडत नाही. पण एकदा का ती निब्बर झाली की तिला हवा तसा आकार देता येत नाही, तिचा तुकडा पडतो रेहान. आणि त्यामुळं तुमचा तुकडा पडून न देता अत्यंत काळजी घेऊन तुम्हाला जिथपर्यंत ज्या उंचीपर्यंत पोहोचवायचं आहे तेवढ्या उंचीपर्यंत पोहोचवण्याचं काम पहिली ते 7वीचे शिक्षक आणि तुमचे माजी मुख्याध्यापक, माजी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, इतर ग्रामस्थ या सगळ्यांनी तुमच्यावर केलेला आहे. म्हणजे बालपणाचा काळ आपला सुखाचा गेलाय. काही जणांना त्रासाचा दिसाचा नाही, कारण आपण किती नटकट आहे आणि आपण किती गुणी आहे आणि आपण किती अवगुणी आहे की ज्याचं त्याला ठाऊक. अरे दुनियेत ज्या गोष्टी 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 22 वर्ष पूर्ण झाल्यावर करतात त्या आपण 5वी 6वी 7वी आणि आपली चॅलेंज तर एवढी धनाकेबाज आहे, कुठेही जीव आहे त्याला जो हात लावल त्या शॉक सोडून म्हणजे गमती तुम्ही एखाद्याला यम सदनाला पाठवू शकता. तर माझ्या लाडक्या बाळांनो, मी तुमचे इतके लाड केले तितके लाड केले आणि अशा वाईट गोष्टी तुमच्या सहज काढून टाकल्या. इथून पुढं असे
चॅलेंज दुसऱ्या शाळेत गेल्यानंतर द्यायचे नाही. हे शिक्षक आपल्या टोंगड्या म्हणून आपला दम घालतो. हा, पाठीचा कणा ताट ठेवायचा, नाहीतर 8वीत गेल्या बड्या मार दिलाय आणि पाठीचा कणा मोडून असलं सांगत यायचं नाही. कारण लहान म्हणून तुम्हाला आता कुणीही सोडणार नाही. आता आपली अवस्था कुठली चालू झाली रे? बालपण संपल्यानंतर तुम्ही कुठल्या अवस्थेत गेला? तुम्हाला आता कुमार भारती असणार, नंतर युवा भारती येणार. हे जे वय आहे ना तुमचं, हे फुलपंखी मोरपंखी असणार. त्यामुळं खूप स्वप्न बघा, चांगली स्वप्न साकार करण्यासाठी झटा. आणि एक लक्षात ठेवायचं, तुमच्या आई वडील आणि शिक्षक 3च लक्षित व्यक्ती आयुष्यात अशा येतात की तुम्ही बाळ व्हावं असं या 3 माणसांना वाटत नाही. झोपेत सुद्धा वाटत नाही. आई बाबाला कधीही वाटत नाही की माझ्या पोटचा गोळा वाईट निघावा, आणि शिक्षकाला कधीही वाटत नाही की माझं पोरग हे गुंड व्हावं, कुठेतरी मारामारीत सापडावं, पोलीस स्टेशनला ते दिसावं. शिक्षकाला वाटतं तुम्ही इथनं गेल्यानंतर तुमच्यामुळं आमची मान खाली जाणार नाही. कृपया एवढीच काळजी. मला शिकवायला अंक्या मॅडम होत्या, अंके सर होते, आणि मी या शाळेचा विद्यार्थी आहे असं सांगताना, तुमच्याबद्दल बोलताना आमची मान अभिमानानं गर्वानं ताट झाली पाहिजे. येस, माय स्टुडंट. हा, ही माझी विद्यार्थिनी आहे. आज आम्ही जिथं जिथं नोकऱ्या केल्या तिथली पोरं अजून पण लग्नाच्या वेळेला आता काल येऊन संख्या पत्रिका देऊन गेले. म्हणजे तुमची लग्न करताना आम्हाला सगळ्यांना वाटवाय नाही नाही, या पोरीच्या डोक्यावर, या पोराच्या डोक्यावर माझ्या आशीर्वादाच्या अक्षता पडल्याच पाहिजेत. काही देवा लावला पाहिजे, काय राखल्या माझी असं शिक्षकाला वाटू नये. अभिमान वाटला पाहिजे. आणि तुम्हाला 7वीपर्यंत किती मार्क पडले, तुम्ही कुठल्या विषयात कच्चा होता, ह्याचं पुन्हा आयुष्यात काय शोध येणं गेलं नाही. कितीतरी पहिल्या क्रमांकाची पोरं आज मसनाची शब्द वळत गावात पडल्या. पहिल्या क्रमांकाची पोरं. आणि कितीतरी 10व्या नंबरला असायचं, त्याला मी असं लाल, आणि मी 10व्यापर्यंत अभिनंदन लिहायचं त्या मार्क लिस्टवर. तुम्हाला आम्ही जे प्रगती पुस्तक देतो की नाही, 10व्या 11व्या नंबर पर्यंत मी लिहायचं अभिनंदन. 11व्या नंबरच्या अभिनंदनाचं पोरग हे MPSC मधनं PSI होतंय. 7वी पर्यंत लिहायला वाचायला न येणारी पोरगी आज हत्तींच्या जंगलात वनरक्षक पदावर आहे. होतय म्हणजे 7वी पर्यंत नाही, मला काय आलं नाही, मग माझ्या टीचरला काय वाटत असेल, अरे त्याला उशीर होईल ना तुमची प्रगती. कुणाची झटकन होते, कुणाला ग्रास्पिंग पॉवर पटकन कळतं, कुणाला नंतर कळतं. पण आज जे मी बोलतीये हे जर तुम्हाला कळलं नाही तर आयुष्य खूप वाईट आहे, लक्षात ठेवा. हे बालपण होतं, मी अजून सांगते तुम्हाला, हा तुमचा लहानपणाचा काळ होता, हा सुखाचा गेला. तुमच्या खोड्या सुद्धा आम्ही गोड मानून घेतल्या. तुम्ही केलेले अनेक गुन्हे ते कसे करायचे नाही ते पटवून देताना आमचा दिवस तुम्ही खाल्लाय, तो आम्ही दिलाय. इतर कामं सोडून तुमच्यावर मानसिक, भावनिक, शारीरिक सगळ्या विकासासाठी ही शाळा, इथले शिक्षक आणि ही दोघं सुद्धा खूप खपल्या. तुम्ही जे म्हणता ना, मॅडमने आमचा खूप लाड केला, आम्हाला वाटतंय ते दिलं. तुम्हाला वाटतंय ते नाही, तुम्हाला जे पाहिजे ते सगळं दिले. जे जे तुम्हाला पाहिजे होतं आयुष्यात ते सगळं दिले. ते देताना मी, माझे शिक्षक, माझ्या शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष, इतर समित्यांचे अध्यक्ष, गावचे पोलीस पाटील, इव्हन परवा मी निबंध वाचला. एक 6वीच्या पोरीनं निबंधामध्ये एक वाक्य लिहिलं होतं की वाढताना, दुपारच्या सुट्टीत वाढताना भाजी संपली तर आमच्या मामींनी त्यांच्या डब्यातील भाजी आमच्या ताटात घातली, इतक्या त्या चांगल्या आहेत.
स्वयंपाकी, शाळेतील स्वयंपाकी मदतनीस यांच्यावर निबंध लिहायचा होता. म्हणजे तुम्हाला चांगुलपणा कळतो. हा चांगुलपणा आहे. हा चांगुलपणा तुम्ही पण तुमच्या आयुष्यात करा. तुम्ही डबा घेऊन गेला, एखादा मित्र उपाशी आहे, दोघा तिघा डबा शेअर करा, एकमेकांबरोबर खावा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ज्या मुलांच्या सोबत तुम्ही शिकलाय त्या मुलांसोबत आयुष्यात कधीही दुश्मनी करायची. तुमच्यातली मैत्री पक्की ठेवा. कारण तुम्ही 8वीला जाणार. 8वीला गेला की आजूबाजूच्या शाळांचे अनेक विद्यार्थी तिथे असतात. ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार प्रत्येक जण. आपली ताकद आमची एवढी आहे, तरी तेवढी आहे त्याची. तुम्ही ना शरीराची ताकद दाखवण्यात वेळ घालवूच नका. तुम्ही मेंदूची ताकद वापरा. जे जे तुम्हाला म्हणतील ना, आमची 15 आहे, आमची 18 आहे, माझी 9 आहे, हे बा मी ती 4 काढते. मग तुम्ही काय म्हणतात, किती भाई तुला दाखवतो 4 काढते काय करतात. अरे त्या 40 तुम्ही चौघांनी इतक्या लांब टाकायचं. तुम्हाला 95-96% असले पाहिजेत आणि ते 87च्या वर नाही गेले पाहिजे. ताकद कुठं दाखवायची? ताकद कुठं दाखवायची? अभ्यासात. मेंदूला ताकद दाखवायची. नको तिथं मनगट दाखवायला जायचं नाही. आपण खेळात पुढे यायचं, स्पर्धेत पुढे यायचं. प्रत्येक चांगल्या ठिकाणी बावनीचंच वर्ग पुढे असलं पाहिजे. आणि ते असू शकतं. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी वाढपणा दांडपणा केला की नाही, त्यांनी 8वीत गेल्यानंतर हे दांडपणे वाढपणे बंद करा. मी तुम्हाला एक नियम सांगणार आहे. मरेपर्यंत लक्षात ठेवायचा. मरेपर्यंत म्हणते मी, कारण आयुष्यात तो खूप उपयोगी पडतो. यशस्वीतेचा मंत्र आहे. कशाचा? यशस्वीतेचा मंत्र काय आहे? 3 मित्रांनी किंवा 3 मैत्रिणींनी एकमेकांशी घट्ट मैत्री करायची. एकूण एकत्र किती मुलं पाहिजे? 3. मुली एकत्र किती पाहिजे? 3 किंवा 5 किंवा 5. 5 जणांचं जाम जुगाड पाहिजे किंवा 3 जणांचं जुगाड पाहिजे. आणि तुम्ही तिघांनी ठरवलं पाहिजे, मी कोण होणार, मी कोण होणार, मी कोण होणार. तुम्ही आत्ता ठरवायचं 8वीत, मला हे व्हायचंय, मला हे व्हायचंय, मला हे व्हायचंय. होतंय. फक्त वहीच्या पाठीमागं आज गेल्यानंतर वहीच्या मागच्या पानावर लिहून टाकायचं, मला काय व्हायचे आहे. तुमचं ध्येय तुम्ही आजच निश्चित करा. व्यसनाबद्दल यांनी सांगितलं. खूप वाईट अवस्था आहे. बाहेर तुम्ही गेला की नाही, वाटते ती घाण आहे. ती घाण सांगून ज्यांना माहित नाही त्यांना मी सावध करणार नाही. पण एकदा सांगितले ना, ही गोष्ट घाण आहे, तिकडं आपण फिरकायचं. आपल्या आई वडिलांनी आपल्याला बाद होण्यासाठी आणि लवकर मरण्यासाठी जन्माला घातलंय काय? घातलंय. शरद पवार साहेबांना जेव्हा कॅन्सर झाला आणि त्यांना ऑपरेशनच्या टेबलवर टाकलं, तेव्हा प्रत्येक डॉक्टर यायचे, तपासायचे, बाहेर जायचे. एक नवीन डॉक्टर होता, नवशिक्या, त्यांना काही सहन होईना. ते आलं आणि साहेबांच्या जवळ जाऊन बसलं. म्हणलं, पवार साहेब, तुम्ही खूप मोठी आसामी आहे आणि हे जे सगळे डॉक्टर तुमच्यावर काम करतायत हे तुमच्याशी खोटं बोलतायत. यातला कोण जो तुम्हाला खरं सांगेना झाले. पवार साहेबांना म्हणून उत्सुकता वाटली. ते झोपलेले असे उठून बसले. म्हणले, काय पाहिजे, काय न बोललं जाते, मला कॅन्सर आहे हेच ना. त्यामुळे तुम्हाला कॅन्सर आहे हे तुमच्यापासून लपवत नाही, पण तुमच्याकडं खूप कमी दिवस उरले. हा, तुमच्याकडे फक्त 90 दिवसाचा काळ आहे. म्हणजे 30, 60, 90, 3च महिने. तुम्ही किती महिने जगणार आहे? 3 महिने जगणार आहे. तर 3 महिन्यात पक्षाचं इकडचं तिकडचं सगळं तुम्ही करून टाका, कारण तुमचं आयुष्य तर 3 महिने उरले. बरोबर आहे तुझं. तू अजून नवीन आहेस, तू जा. अरे इथं ज्यांनी ज्यांनी हे सगळं लपवलंय त्या सगळ्यांना घालून नंतर मी जाणार आहे. माझा मृत्यू इतका स्वस्त नाही आणि मी बोलवल्याशिवाय मृत्यू माझ्या जवळ येणार नाही. मी थकणार नाही. वय वाढलं तरी मी म्हातारा होणार नाही. 82 वर्षाचं वय आहे, पण तर हयात खासदार, इच्छाशक्ती
वर्ष मात केली त्या माणसाने. तुमच्या आयुष्यात पण असं एखादा आजार येऊ शकतो, काय सांगता येत नाही. काही होतं, कधी सायकलनं पडतो, एखादा हात मोडू शकतो, कधी खाली पडाल, कुठे डोक्याच्या टाके पडू शकतील. अशा वेळेला उद्ध्वस्त व्हायचं नाही, घाबरायचं नाही. कुठल्याही प्रसंगाला धीराने आपण काय करायचं, पुढे जायचं. आणि किती पण मोठं व्हा, किती वाटतंय तेवढे मोठं व्हा. आई वडिलांना उलटं बोलायचं, आई वडिलांना उलटे बोलणे नाही, कामाला नकार देणे नाही. आणि आई वडिलांपेक्षा आपण खूप शहाणे आहोत असं समजायचं. भले एखादी गोष्ट त्यांना नाही जमली, बोलताना एखादी गोष्ट चुकली, तरी सुद्धा त्यांचा कधीही अपमान करायचा नाही. त्यांना चांगले सांभाळा, तुम्ही चांगले राहा. आणि तुमची मैत्री आतापर्यंत जशी होती